समाजातील विकृती कलीची येते प्रचिती। आपल्या धार्मिक मान्यतेनुसार सध्याच्या युगाला कलियुग म्हटलं जातं। आपण सर्व कलियुगामध्ये वावरत आहोत। आता कलियुग म्हणजे नेमकं काय, तर त्याचेही वेगवेगळे भयंकर अर्थ सांगितले जातात। मात्र कलियुगातील कली हा कुठेही बाहेर नाही, तर तो आपल्याच आजूबाजूला आहे। समाजातील विकृती आज कलीचं भयंकर रूप समोर येत आहे। त्याहून भयंकर बाब कोणती आहे, आज माणूस ओळखणं सगळ्यात कठीण झालं आहे। त्यामुळे आपण त्या कलीला लगेच ओळखू देखील शकत नाही। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिष प्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे समाजातील विकृतीविषयी, सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धेविषयी आणि आपल्या लेकी बाळींच्या संरक्षणाविषयी। खरात प्रकरणामुळे अनेक गोष्टी समोर आल्या। या सर्व गोष्टी जणू काही कलीचंच भयंकर रूप बनून समोर येत आहे। त्यामुळे आज या विषयावर बोलणं खूप गरजेचं झालेलं आहे। आजच्या भागाला शेवटपर्यंत नक्की बघा। तर सध्या चर्चेत असलेले खरात प्रकरण सर्वांना माहिती असेल। सोशल मीडियामुळे काही लपून राहू शकत नाही। मात्र ही एकच घटना आहे का, तर अजिबात नाही। डॉक्टर असो, वकील असो, व्यावसायिक असो, समाजसेवक असो किंवा राजकारणी असो, ज्याच्या ज्याच्या हातात अतिरिक्त पैसा अधिकार येतो त्याच्यापैकी कुणीही विकृत होऊ शकतो। त्यांना काय शिक्षा द्यायची ती यंत्रणा देणारच आहे। यंत्रणा त्यासाठी सक्षम देखील आहे। मात्र खरा प्रश्न वेगळा आहे। आज एक खरात समोर येतोय, अजून असे किती असतील। त्यांना प्रोत्साहन देणारे, त्यांची हिंमत वाढवणारे, त्यांना बळ देणारे लोक कोण आहेत? आपलं शिक्षण, आपले संस्कार, आपल्या चांगल्या वाईटाची समज, माणुसकी या सर्व गोष्टीपेक्षा आज जी स्वार्थी मनोवृत्ती वाढत चालली आहे त्यावर देखील विचार होणं गरजेचं आहे। अशा घटनांमुळे आज आपल्या लेकी बाळींच्या संरक्षणाचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। समाजातील अशा विकृतीपासून त्यांचं संरक्षण करावं तरी कसं? आजकाल लहान मुलींना गुड टच आणि बॅड टच सारख्या गोष्टी शिकवल्या जातात। ते योग्य देखील आहे। मात्र जर एखाद्या मुलीला तिच्या आईवडिलांशिवाय एकटं केबिनमध्ये बोलवलं जात असेल किंवा कुठेही अस्वस्थ वाटत असेल, तर तिथे जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे। प्रत्येक क्षेत्रात मोठा नावलौकिक कमवणाऱ्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला अशा प्रकरणांमध्ये अटकणं ही बाब चिंता करायला लावणारी आहे। कुणी कितीही भावनात्मक ब्लॅकमेलिंग केलं, भय दाखवलं, तरी आपला मान सन्मानापेक्षा दुसरी मोठी गोष्ट असू शकत नाही, हे आपल्या लेकी बाळींना समजावून सांगणं गरजेचं आहे। स्वतःचा स्वार्थ ही बाब आजच्या स्पर्धात्मक युगात सर्वांना लागू आहे। मात्र स्वार्थी किती बनावं, लालसा किती ठेवावी हा देखील मोठा प्रश्न आहे, जो या प्रकारामुळे उजेडात आला आहे। एका व्यापाऱ्याने म्हणजे तब्बल 90 कोटी रुपये दिले। कशासाठी, तर परीस मिळवण्यासाठी। यात पहिली बाब म्हणजे हातावर पोट घेऊन जगणाऱ्यांच्या गर्दीमध्ये तुमच्याकडे कुणाला देण्यासाठी 90 कोटी रुपये आहेत, त्यापेक्षा अधिक मिळवण्याची तुम्हाला लालसा आहे। याला काय म्हणावं बरं? यामध्ये कोण आहेत? सुशिक्षित लोक, व्हाईट कॉलर लोक, मोठे अधिकारी, अर्थात जीवनामध्ये आधीच खूप काही मिळवलेले लोक जर लालसेच्या पोटी या मार्गाने जाणार असतील, आपल्या ज्ञानाचा, बुद्धिमत्तेचा उपयोग जर अशा कामासाठी करणार असतील, अशा मार्गांनी पैसा कमवणार असतील, तर याला कलियुग नाही तर काय म्हणावं? तुम्हाला देखील आम्ही विकृत का म्हणू नये? मोठमोठे सुशिक्षित लोक फक्त मला मिळावं म्हणून चुकीचे निर्णय घेतात। यामुळे अशा विकृतींना खत पाणी मिळतं। महाभारतामध्ये एक चांगलं उदाहरण आहे। भगवान श्रीकृष्णाने पांडवासाठी फक्त 5 गावं मागितली होती, मात्र दुर्योधनाने ती दिली नाही। परिणाम युद्ध घडलं, विनाश देखील झाला। आज बघा, हस्तिनापूर इथेच आहे या पृथ्वीवर, ती 5 गावं देखील इथेच आहेत या पृथ्वीवर। फक्त दुर्योधन नाही, कौरव नाहीत, पांडव देखील नाही आणि भगवान श्रीकृष्ण देखील नाहीत। याचा अर्थ काहीही कायमचं नसतं, सर्व काही इथेच सोडून जायचं असतं।
मग कशासाठी ही लालसा? बरं, हे सर्व करून यश मिळतं का हो? तर अजिबात नाही. मग यश मिळतं कसं? तर ते सातत्यपूर्ण परिश्रमाने, प्रयत्नाने, बुद्धीने आणि ईश्वराच्या कृपेने. यश हे कधीच शॉर्टकटने मिळत नाही. मिळालं तरी त्याला यश म्हणू नये, कारण ते जास्त दिवस टिकत नाही. सुख देखील मिळू देत नाही. शॉर्टकट पद्धतीने सर्व काही मिळवण्याची लालसा घेऊन माझ्याकडे देखील अनेक लोक येतात. लगेच पैसा मिळावा, प्रतिष्ठा मिळावी, अधिकार प्राप्त व्हावे, व्यवसाय वृद्धी व्हावी, लगेच लग्न जुडावं, चमत्कारासारख्या लगेच सर्व काही बदलून जावं. काय काय कल्पना, ज्याला आपण खूळ म्हणू शकतो, ते लोकांच्या डोक्यात भरलेलं असतं. त्या सगळ्यांना मी स्पष्ट सांगते, इथे भाग्य बदलवून मिळत नाही. ऑफिसमध्ये माझ्या केबिनच्या बाहेर देखील मी मोठ्या अक्षरांमध्ये पाटी लावलेली आहे. ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय हेच लोकांना समजत नाही. मी नेहमी सांगते की ज्योतिषशास्त्र हे केवळ मार्गदर्शक शास्त्र आहे. ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतं. स्वतःचं भविष्य घडवायचं काम तुमचंच असतं. कोणताही ज्योतिषी तुमचं भाग्य बदलवू शकत नाही. तो तुम्हाला फक्त मार्गदर्शन करू शकतो. तुमच्या भाग्यात जे लिहिलंय त्याला कोणीही रोखू शकत नाही. हे सत्य आज सर्वांनी समजून घेणं अत्यंत आवश्यक झालं आहे. काही महिन्यापूर्वी मला अशाच एका कामासाठी मध्य प्रदेश येथील एका मंत्र्याचे वारंवार फोन आले. मी इतके देऊ शकतो, हे करू शकतो, मात्र मी त्यांना प्रत्येक वेळी ठामपणे नकार दिला होता की मला माझ्या फीच्या व्यतिरिक्त काहीही नको. प्रोफेशनल नीतिमत्ता, नैतिकता देखील जोपासणं गरजेचं असतं. मोठ्या पदावरचे सुशिक्षित लोक लालसेपोटी कधीकधी असे शॉर्टकट शोधतात. मात्र त्या सर्वांना मी नेहमी एकच सांगते, माझी फी भरा. तुमच्या पत्रिकेत काय आहे तेवढंच ऐका, ना जास्त ना कमी. आज चित्रपटांना जशी स्पॉन्सरशिप असते तशी ती प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात देखील लावून करायला हवी. सामाजिक जीवनात, प्रोफेशनल जीवनात इतकंच नव्हे तर वैयक्तिक जीवनात देखील वावरताना आपले स्वतःचे काही नियम आणि तत्त्व असायला हवी. त्याचं पालन देखील करायला हवं असं माझं ठाम मत आहे. कारण तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने माणूस म्हणून सन्मानाने जगू शकतात. यात एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पालक आणि मुलीचं नातं अधिक जवळचं, अधिक स्पष्ट होण्याची गरज झालेली आहे. मुलीने आईवडिलांसोबत सर्व गोष्टी शेअर केल्या पाहिजे. त्यासाठी घरातील वातावरण असं असलं पाहिजे की त्या तुमच्याशी निर्भयपणे बोलू शकतील. स्पष्ट संवाद असला तर कोणत्याही गोष्टीतून मार्ग नक्कीच निघू शकतो. काही झालं तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत हा विश्वास देखील मुलींना देण्यात आपण यशस्वी झालो पाहिजे. लहान मुलींसाठी उदाहरण म्हणून एक खूप छान कविता मला इथे सांगावीशी वाटते. तितली उडी, तितली उडी उड़ ना सकी, बस में चढ़ी सीट ना मिली, सीट ना मिली तो रोने लगी, सीट ना मिली तो रोने लगी, ड्राइवर बोला आजा मेरे पास, तितली बोले हट बदमाश, हट बदमाश. हा ॲटिट्यूड आज प्रत्येक मुलीने शिकला पाहिजे. पालकांनी त्यांना शिकवलं पाहिजे. कोणताही पुरुष चुकीचा स्पर्श करत असेल तर कितीही नुकसान होणार असेल तरी लगेच थांबा, विरोध करा. कारण आपल्या स्वतःच्या सन्मानापेक्षा दुसरी कुठलीही मोठी गोष्ट असू शकत नाही. ही बाब पालकांनी मुलींना समजावून सांगितली पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या पत्रिकेत मन, शरीर आणि आत्मा हे 3 वेगवेगळे दाखवल्या जातात. कधी कधी संकट आधीच दिसतं, म्हणून पालकांनी देखील सजग राहणं गरजेचं असतं. मुलींनी, महिलांनी देखील आजच्या काळात खूप जागरूक राहायला पाहिजे. एखादा पुरुष मित्र बनत असेल, तुमच्याशी खूप वैयक्तिक बोलत असेल, त्याच्या स्वतःच्या जोडीदाराबाबत तुमच्याजवळ तक्रारी सांगत असेल, सहानुभूती मिळवत असेल, तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेलिंग करत असेल तर इथे सावध व्हा, जेणेकरून तुम्ही अशा विकृतीच्या कचाट्यात सापडणार नाही. थोडक्यात समाजामध्ये पावली कली उभा आहे, म्हणून आपण अत्यंत जागरूक राहायला पाहिजे. श्रद्धेच्या नावाखाली आपण अंधश्रद्धेच्या आहारी तर जात नाही आहोत ना, याचाही विचार झाला पाहिजे. आतापर्यंत ते मिळालंय ते परमेश्वराच्या कृपेने आणि परिश्रमाने आपण मिळवलंय. यापुढे ते मिळणार आहे. मग अंधश्रद्धा का बाळगायची?
अशा भोंदू बाबाच्या विकृतीला का बळी पडायचं? बरं, असं करून आपलं खरंच चांगलं होणार आहे का? अशा सर्व गोष्टींचा विचार करून स्वतः जागरूक राहा, सुरक्षित राहा, आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. हेच कलियुगामध्ये आज सगळ्यांसाठी गरजेचं झालं आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे चॅनल फक्त ज्योतिष शिकवत नाही तर तुमच्या आयुष्याला दिशा देखील देते. इथे प्रत्येक शब्द तुमच्या यशासाठी असतो. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.